आज आपण अशा स्पेशल जागेची टूर करणार आहोत जी फक्त ऐकली आहे आणि टीव्हीवर बघितली आहे, ते म्हणजे महाराष्ट्राचे राजभवन। या टूर मध्ये याला कशी बुकिंग करायची, टाइम स्लॉट काय असतो, काय काय दाखवतात, फॅसिलिटी काय काय मिळते, ते सर्व आपण जाणून घेणार आहोत। खूप मोठं भुयार आहे, ट्रिप नक्कीच करावी। इकडे सूर्यास्त आणि इकडे सूर्योदय। पर्यंतची कुठलं तुम्हाला जागा जास्त आवडली? एक कलर एक नंबर वाटतोय रे। सकाळी उठण्याचा आनंद मिळाला। राजभवनचा हेलिपॅड आहे, मध्ये पैसा एकदम वसूल आहे। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये आणि मी तुमचा राहुल पाटील घेऊन आलो तुमच्यासाठी एक नवीन ब्लॉग। आज आपण अशा एका स्पेशल जागेची टूर करायला आलो आहोत जे फक्त आपण टीव्हीवरती बघत आलोय आणि ऐकत आलोय, ते म्हणजे मुंबई येथील वाळकेश्वर येथे असलेले राजभवन, जे 50 एकरमध्ये पसरलेले आहे आणि त्याच्या तीनही बाजूनी समुद्र आहे। राजभवन म्हणजे आपल्या महाराष्ट्राच्या गव्हर्नरचं म्हणजे राज्यपालांचं निवासस्थान आणि त्यांचं मूळ कार्यालय। पण त्याच ठिकाणी दररोज ना एक टूर असते ज्याच्यामध्ये आपल्याला तिथे आतलं सर्व म्हणजे ब्रिटिशकालीन भुयार आहेत, सनराईज पॉईंट आहे, तिकडली दालनं आहेत, तिकडली मंदिर आहेत आणि इतर महत्त्वाच्या गोष्टी दाखवतात। सर्वात महत्त्वाचं म्हणजे या राजभवनच्या टूरसाठी कशी बुकिंग करायची, कसं यायचं, किती किंमत आहे, स्लॉट काय असतात आणि आपल्याला फॅसिलिटी काय मिळते, हे सर्व या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी थोड्या वेळामध्ये सांगेनच। आता वाजल्यात सकाळचे 5:30 आणि आता मी माझ्या व्हिडिओला सुरुवात करतोय। राजभवनमध्ये येण्यासाठी मी खूप दिवसापासून वर्षापासून प्लॅन करत होतो, पण त्याला काय मुहूर्तच मिळत नव्हता आणि फायनली तो आज आपल्याला मिळालेला आहे। आणि मला माहिती नाही की आतमध्ये व्हिडिओ करणं नाही करणं कितपत अलाव आहे ते, पण नेहमीप्रमाणे मी तुम्हाला जास्तीत जास्त माहिती द्यायचा नक्कीच प्रयत्न करेन। हा बघा, हा वाळकेश्वर रोड आहे। इथून आल्यावरती इथे 2 फाटे आहेत। या बाजूलाचा रस्ता आहे तो पूर्ण बाणगंगा मंदिरासाठी जातो। इथे बरोबर कॉर्नरला हे जय मल्हारचं मंदिर आहे, येळकोट जय मल्हार, आणि त्याच्या बाजूची जी गल्ली आहे ती राजभवनसाठी जाते आणि आपण तिथेच चाललो आहे। तर हे बघा, आपण आता पोहोचलो आहोत राजभवनच्या गेटवरती। हा बघा, ही रूम आहे ना, ही चेकिंग पॉईंट आहे। इथे आपल्याला जो बुकिंगबद्दल QR कोड वगैरे असतो ते सर्व चेक बिक करून आपल्याला इथून आतमध्ये सोडणार बरोबर 6 वाजता। त्यांना तिकडे विचारलं की मंत्री वगैरे येतात ना, त्यांचा हा गेट नाही एंट्रन्सचा, त्यांचा दुसरा गेट आहे तिकडनं। ओके, तो आतमध्ये स्टार्टिंगला आपल्याला लागतो तो वाला गेट आणि हा आपल्यासाठी। आम्ही आता इथे राजभवनच्या आतमध्ये आलेलो आहे। इथे आतमध्ये आल्याला आमचा बुकिंगचा स्क्रीनशॉट बघितला, आधार कार्ड बघितला, सर्व चेकिंग वगैरे करून इथे आतमध्ये सोडलेलं आहे। मित्र, तुम्ही कुठून आलेत? कल्याण। मग घरातून किती वाजता निघाले? 3:30ला। आणि मग याची बुकिंग आहे ते तुम्ही किती आधीपासून सुरुवात केली होती? सेम मी पण। ठीक है, बघूया कसं वाटतंय ते आपल्याला। थोड़ा सा ओवरऑल बताऊंगा कि हम कहाँ कहाँ जाने वाले हैं। तो यहाँ से हम पहले जाएंगे बंकर, बाद में आएंगे देवी का मंदिर, बाद में देखेंगे सनराइज पॉइंट, बाद में आएंगे अटल गार्डन और लास्ट में आएंगे हम फ्लैग के नीचे। वहाँ पे हमारा नेशनल एंथम होगा और टूर खत्म हो जाएगी। पहले हाथपिन इंस्टीट्यूट पहले वहाँ पे गवर्नमेंट हाउस था, उसके पहले फोर्ट एरिया में था, बाद में शिफ्ट होके यहाँ पे आ गया। और रिसेंटली 2016 में बंकर मिला है, क्योंकि पिछले साल पूरा म्यूजियम में कन्वर्ट हुआ। और पिन कोड वाइज पूरे राजभवन का पिन कोड अलग है और गेट के बाहर का पिन कोड पूरा अलग है। यहाँ का पिन कोड देख सकते हैं, यहाँ छोटा पोस्ट ऑफिस पे यहाँ का पिन कोड है 40035 और 06 गेट के बाहर। चलो मैं जहाँ जहाँ जाऊँगा आपको बता दूँगा। हम एक साथ रहेंगे, थोड़ा सा आवाज़ कम करें। हे बघा, इथे आपण बघू शकतो, इथे हेलिपॅड आहे आणि इथे हेलिकॉप्टर पण ठेवलं आहे। ते म्हणाले की गव्हर्नर आणि आपले मुख्यमंत्री दोघं जण इकडले हा यूज करू शकतात। इस साइड ये गेस्ट हाउस है और यहाँ पे गवर्नर की जो सेक्रेटरी है उनका रेसिडेंस एरिया है, और उस साइड गवर्नर की जो ADC रहते हैं उनका रेसिडेंस एरिया, और ये पूरा हेलीपैड लॉन है। तो रिसेंटली 2018 में ना 2 कैनन मिले, 22 टन का एक कैनन है, तो हमने बैंकेट हॉल के सामने रखा है। बाद में हम बाहर से देखेंगे कैनन। तो यहाँ पे ब्रिटिश लोगों का कैनन पॉइंट था, समंदर से कोई आए तो यहाँ से फायरिंग अटैक भी करते थे, ऐसा था। और यहाँ पे एक्सल पॉइंट भी था इस कैनन डायरेक्शन घुमाने के लिए, ऐसे भी था। और ये जो हेलीकॉप्टर है ये गवर्नर और CM दोनों के लिए रहते हैं। तो यहाँ पे है देवी का मंदिर और उसके आगे है बंकर। तो हम पहले जाएंगे बंकर, बाद में आएंगे देवी का मंदिर। तो देवी का नाम है श्री गुंडी देवी माता, साधारण 300 साल पुरानी है। तो पहले क्या होता था, कोली लोग समंदर से आते थे और यहाँ आके पूजा अर्चा करते थे, लेकिन अभी कोली लोगों को प्रॉपर्ली बंदी कर दिया। साल में यहाँ पे एक यात्रा होती है, उस टाइम मुंबई के सब कोली लोग आते, सामान्य लोग आते, यहाँ आके देवी के दर्शन लेके चल जाते। साधारण गुरु पूर्णिमा के पहले मंगलवार को, शायद जून-जुलाई महीने में आता है, उस टाइम यहाँ पे यात्रा होती है। इकडे बघा, प्रभू महादेवाचं या ठिकाणी बघा एक असं स्टॅच्यू ठेवलेलं आहे। ॲक्च्युली खडकावरती ठेवलेलं आहे आणि ते लाइटिंग मिटिंग केली आहे ना, त्याच्यामुळे ते एकदम जबरदस्त वाटते। आणि बरोबर त्याच्यासमोर इथे बघा नंदी आहे।
एक नंबर वाटला आहे. ॲक्च्युली हे काळोखात बघण्याचीच मजा आहे. हे बघा आपण मंदिराच्या इथून चाललो आहोत बंकरच्या दिशेने. तो ये ऊपर का जो बंगला है ना, इस बंगले को बोलते हैं पॉइंट बंगला. मुंबई में कभी प्रेसिडेंट आए तो यहाँ पे रहते, उनका गेस्ट हाउस ये वाला है. और बंकर मिला है रिसेंटली 2016 में. बस इस तरफ एक वॉल थी और उस टाइम विद्यासागर गवर्नर थे, उन्होंने ऐसे वॉकिंग करते हैं यहाँ पे वॉल देखी. बाद में ये वॉल तोड़ दी तो ये पूरा 150 मीटर बंकर निकला. और ये बंकर निकलता है डायरेक्टली गवर्नर बंगलो के पास. तरी बघा आपण आता बंकरमध्ये प्रवेश केलेला आहे. ब्रिटिशकालीन बंकर जो रिसेंटलीच भेटलेला आहे. बापरे, हे बघा सगळं इकडे या ठिकाणी सर्व प्रकारची माहिती लिहिलेली आहे. बॉम्बे राज्य 1897 ते 1960 मधल्या घटना इकडे आहे सर्व. आणि मेंटेन ॲक्च्युली मस्त केलं आहे ना. लायटिंग बिटिंग एकदम भारी वाटते आहे. बघूया पुढे. असे छुपे रस्ते होते जिथून आपण बाहेर पडू शकत होतो. अरे भारी बंकर भेटला आहे ना. हे बघा इथे छोटे छोटे रूम्स आहेत. हे असे काही नाही काही दाखवण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला आहे. बघा स्टोर नंबर 1. हे बघा आता आम्ही इथे या जेलमध्ये चाललो आहे. हा बघा जेल. बापरे, या इथे ह्या साखळ्या ठेवलेल्या आहेत. जुन्या वाटतात एकदम ना. आणि हे इथे हे आहे का ते असं कुटण्यासाठी वगैरे. मला वाटतं शिक्षा त्यांना असेल ना त्याच्यामुळे ते हे असं असेल. आणि ते बघ ते आहेत ना ते पायामध्ये प्लस हातामध्ये. आणि हा जो भुयारी मार्ग आहे तो इथून डायरेक्ट तो गव्हर्नरच्या घराच्या इकडे बाहेर पडतो. ओ माय गॉड, आपल्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज मस्त ठेवलेली आहे. पायऱ्या आहेत वरती, महाराज एकदम सिंहासनावरती बसलेले आहेत. इकडे राज्याभिषेक दाखवलेला आहे 6 जून 1674. छत्रपती शिवाजी महाराज की. ब्रिटिश सोल्जरची अशी पूर्ण ड्रेसिंग दाखवलेली आहे. ह्याच्यामध्ये काय इथे बघा सर्व प्रकारची सर्व शस्त्र ठेवलेली आहेत. बंदूक आहे, मी तलवार उचलली. हे बघा आता आपण इथे वरती चाललो ना, तिथे पहिली तोफ असायची पण आता समोरचा ॲक्च्युली वॉल आहे ना तो बंद केलेला आहे. ही वॉल समोर डायरेक्ट समुद्र आहे. आपण बाहेर नंतर जाऊच. हो हे बघा खूप मोठं भुयार आहे. हे बघा या भुयारी पॉईंटमध्ये इथे हे व्हेंटिलेशनचं आहे. आणि इथे एवढा वारा येतो नाही बघा. दाखव एक मिनटं थांब. हे बघा केस बघा याची किती उडत आहेत. मजबूत वारा आहे इकडे. हे बघा भारी. हे बघा गव्हर्नर्स ऑफ महाराष्ट्र या रूममध्ये इथे सर्व फोटोद्वारे दाखवलेले आहेत की 1948 पासून आत्ता लेटेस्ट 2023 पर्यंत या महाराष्ट्राचे गव्हर्नर कोण कोण होते हे तिकडे सर्व दाखवलेलं आहे. इन्फॉर्मेटिव्ह आहे ना सगळं इकडे, म्हणजे शिकण्यासारखं. आणि आपण कसं फक्त बाहेरून बघत असो बाबा शपथ घेतली, पंतप्रधान इकडे गेले, मुख्यमंत्री इथे गेले, पण आपल्याला आतल्या गोष्टी माहिती नसतात. त्याच्यासाठी हे टूर एकदम मस्त आहे. तर आता आपण जे राजभवनची प्रॉपर्टी फिरण्यासाठी आलो आहे ते असं आहे. हे बघा तिन्ही साईडला समुद्र आणि बाजूला मस्त तटबंदी आहे. आणि हे बघा मगाशी आपण जो झेंडा बघितला ना आपल्या भारताचा तो इकडे, आणि बाकी आपली पार्टी पूर्ण मुंबई. हे बघा आता आपण देवीच्या मंदिरामध्ये जातो आहे. इथे बॅक साईडला हा पूर्ण समुद्र दिसतो आहे आणि एवढी शांतता आहे ना, तिथे समुद्राच्या लाटांचा आवाज येतो आहे. असा फील आपल्याला गावाला होतो. आपण आता देवीच्या मंदिराजवळ पोचलेलो आहे. मंदिर खूप सुंदर आहे. समोर इथे देवीच्या मूर्त्या आहेत आणि ॲक्च्युली मंदिर सुंदर जास्त अजून वाटते कारण की समोर पूर्ण ओपन असं समुद्र आहे. इथे संध्याकाळच्या सनसेटच्या टाईमला इथे जे सीट्स आहेत तिथे बसायला एकदम मस्त वाटेल. आता बाजूला असलेल्या मंदिरावरती आपण मंदिराजवळ आपण जातो आहे आणि ते थोडं वरच्या भागावर आहे. मस्त वाटतं. हा मंदिर एक नंबर वाटतं मला. का ते सांगतो. हे बघा इथे देवीस्थान आहे, देवीचं आहे आणि समोरचा आपण हा नजारा बघू शकतो. एक नंबर. हे बघ जेव्हा आपण मरीन लाईन्सला बसलेलो असतो ना तिकडून आपल्याला हा एरिया दिसतो कारण की हा पूर्ण कॉर्नर आहे. या ठिकाणी समोर पूर्ण असा अथांग समुद्र आणि पूर्ण त्या ठिकाणी सर्व नरिमन पॉईंट, मरीन ड्राईव्ह सर्व.
आता आपण राजभवनची टूर करतोय. दिवसभर कामकाजाची वेळ असल्यामुळे ही टूर आहे ती फक्त सकाळी असते आणि ती टुरिझम ह्याच्यामधून क्रिएट केलेलं आहे. सकाळी 6 वाजता ही टूर सुरू होते आणि ते 8:15पर्यंत असते. आता मी मंदिरामधलं दर्शन घेतलेलं आहे. थोडं रेस्टसाठी म्हणून या ठिकाणी बसलं. पाठी समुद्र वगैरे एकदम मस्त वाटते. आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे बुकिंग, ज्यासाठी मी स्वतः पण जास्त म्हणजे मला त्याच्यामध्ये प्रॉब्लेम आले बुकिंग करण्यासाठी. बुकिंगचं सांगतो कसं काय ते. गुगलला जाऊन rajbhavan-maharashtra.government.in या वेबसाईटवरती जाऊन सर्वात खाली आपल्याला ऑप्शन दिसतोय क्लिक हिअर फॉर ऑनलाईन बुकिंग. या ठिकाणी क्लिक करायचं असते. त्याच्यानंतर आपल्याला जो दुसरा पेज आहे त्याच्यावरती आपलं ईमेल आय डी टाकायचं असते आणि ते आपण टाकलेल्या ईमेल आय डीवरती आपल्याला एक OTP येणार. तो OTP आपण या ठिकाणी टाकून सेंड OTPला क्लिक करायचं. सेंड OTPला क्लिक केल्याच्या नंतर या ठिकाणी सर्व आपले डिटेल्स असतात. म्हणजे व्हिजिट प्लेस ते राजभवनचं ठिकाण असणार. व्हिजिट डेट टाकायची ज्या दिवशी आपल्याला टाकायचं आहे. टाइम स्लॉट जो सकाळचा बुक करायचा आणि किती जण आपल्याला तिकडे न्यायचे आहेत ते जण त्या ठिकाणी टाकायचं. त्याच्यानंतर आपल्याला कळणार की त्या दिवशी अवेलेबल आहे की नाही. अवेलेबल असेल तर ठीक आहे, अवेलेबल नसेल तर थोड्या दिवसांनी 5 ते 6 दिवसांनी 10 दिवसांनी पुन्हा एकदा प्रयत्न करा. कारण की या ठिकाणी जास्तीत जास्त फुलच असते. त्याच्यानंतर येणार ते पर्सनल इन्फॉर्मेशन, ज्यामध्ये आपलं नाव येणार, ॲड्रेस येणार, जेंडर येणार, डेट ऑफ बर्थ येणार, मोबाईल नंबर येणार, ईमेल आय डी येणार, हे सर्व येणार. हे सर्व टाकताना आपल्याला तिथे खाली सर्व इन्स्ट्रक्शन पण दिलेले असतात, म्हणजे कुठे काही अडथळा येऊ नये म्हणून. त्याच्यानंतर असणार ते अपलोड डॉक्युमेंट. डॉक्युमेंट अपलोडमध्ये इथे आपला फोटो अपलोड करायचा आहे आणि आपलं जे काही डॉक्युमेंट असेल गव्हर्नमेंट ID प्रूफ हे इथे अपलोड करायचं आहे. तेही दिलेल्या तिकडे साईजमध्ये, उदाहरणार्थ PDF 500 KB ते सर्व तिकडे त्या लोकांनी दिलेलं आहे. हे अपलोड केल्याच्या नंतर नेक्स्ट केल्यावर तिथे पेमेंट प्रोसेस असणार. ते GPay किंवा Paytmने आपण त्यांना प्रोसेस करून आपल्याला जो QR कोड येणार तो QR कोड घेऊन आपण या राजभवनमध्ये दाखल व्हायचं आहे. हे बघा, आता आपण एखाद्या ओपन ठिकाणी आलो आहोत. साईडला पूर्ण समुद्र आहे पूर्ण. आणि बघा या स्टेप्सनी आपण खालच्या बाजूला उतरतोय. खाली पूर्ण प्लेन आहे. फोटो काढण्यासाठी चांगली जागा आहे. आणि समोरचं आहे ना एक नंबर वाटतंय सगळं. कसं वाटलं आतापर्यंत? एक एकदा ट्रिप नक्कीच करा. हां, मी दुसऱ्या वेळेला पण येईन. इथे हा संपूर्ण डेक आहे. दाखवायचं कारण म्हणजे बघा या डेकवरती वरती काही ना दगड असे वरती आलेले आहेत, म्हणजे मोठे मोठे आहेत. पण ते कट न करता त्या ठिकाणी बघा पेंटिंग केली आहे मस्त, म्हणजे समुद्राला मॅच होईल अशी. म्हणजे समुद्री जीव, मासे वगैरे त्यांना सगळं पेंटिंग करून एकदम मस्त वाटते. आणि बघा ही आता इथे दमलेली आहे फिरून आणि तिकडली माणसं अजून त्या ठिकाणी थोड्यासा वेळ घालवतात. त्याच्यानंतर आपण इथून निघायचं आहे. पंतप्रधान जर कधी मुंबई दौऱ्यावर आले ना तर ते इथे ह्या गेस्ट हाऊसमध्ये राहतात. ओके, हे बघा हा पंतप्रधानाचा गेस्ट हाऊस आहे. आपले सध्या श्री नरेंद्र मोदी पंतप्रधान आहेत. हे बघा, इथून सनराईज बघण्याची मजा आहे ना ती कशातच नाही. हा असा इथे डेक बनवलेला आहे. समोर सनराईज होतो. आता सध्या थंडीचे दिवस आहेत तर थोडा लेट होईल मे बी, पण इथं मस्त व्ह्यू दिसतोय आणि हे मला जाम आवडलं. थँक्यू. गेटवर आला होता बसची तुम्ही कधी जॉबला आहेत? अच्छा, इकडे आपले दादा भेटलेले, सबस्क्रायबर दादा. थँक्यू. अशी भेटेल माहिती नव्हतं. कशी वाटत आपले व्हिडिओ? मग तुम्ही आता या ड्युटीसाठी आले काय? ओके, पण तुम्ही देवळामध्ये असतात? ओके, नाव का तुमचं? ठीक आहे, चालेल. थँक्यू. चला, हे बघा हे जे आता वॉकिंग आपण करतोय ते आता इकडे या ठिकाणी आपल्याला म्हणजे मोरांचा एरिया, मोर इथे आपल्याला दिसू शकतात. ऐक ना, हा म्हणजे असं वाटलं की मी गावाला म्हणजे आपल्या रत्नागिरीला कुठेतरी शेतातून चाललोय. एक नंबर वाटलं आणि असं वाटलं पण नाही की मुंबईमध्ये आहे मी. भारी. हे बघा पिकॉक वॉकिंग एरिया. इथे जर मोर वगैरे तुम्हाला काय चालताना वगैरे दिसला, फोटो काढा. आपल्यामुळे त्याला काय त्रास न झाला पाहिजे ह्याची नक्की काळजी घ्या. आणि हे बघा या रस्त्यावर चालता आपल्याला फायनली इथे मोराचं दर्शन झालेलं आहे. हा बघा या पोलवरती बसला आहे आणि दुसरे 2 आहेत ना ते त्या झाडावरती आहेत. हा बघा, आणि इथे मोराचं दर्शन घेता फायनली इथे सूर्यदेवाचं सुद्धा आपल्याला दर्शन झालेलं आहे. भारी वाटतोय. आणि या अशा क्लायमेटमध्ये या अशा निसर्गासमोर सूर्योदय बघायची मजा आहे ना ती काय वेगळीच असते. आणि अशी मुंबईमध्ये कुठे जागा पण उरली नाही की अशी आपण बघू शकू. म्हणजे कसं महाबळेश्वर म्हण किंवा गावाला म्हण आपण असं एन्जॉय करू शकतो.
पण भारी वाटतोय. हे बघा आता मस्त उजाडलेलं आहे आणि आपण इथे या नाक्याजवळ आलो. हा एक प्रकारे नाका बोलणार, कारण की इथून आपण सर्व भागामध्ये जाऊ शकतो. हे बघा इथे वेगळे वेगळे दरबार आहेत. इथे राज्यपालांचे सेक्रेटरीच आहे आणि इकडे आतमध्ये बघा गेट वगैरे पोलीस वगैरे लावलेले आहेत. आणि इथे जी ही रूम आहे ना, इथे सर्व कार्यक्रम होतात म्हणजे मंत्र्यांच्या वगैरे. आता आपण जात आहोत अटल उद्यानमध्ये. अटल उद्यान, हा बघा हा अशी जागा आहे. इकडे सूर्यास्त आणि इकडे सूर्योदय. अटल उद्यान आहे ना, असं वाटलं कुठल्या तरी फार्म हाऊसमध्ये आलो. बाप रे, काय मेंटेन ठेवलं रे. हे बघा इथे साईडला सर्व दरबार आहेत. इथे सर्व चालण्यासाठी जागा ठेवली. ॲक्च्युली शेतामध्ये अशीच जागा पाहिजे, नाही तर कसं एक ग्रासचं सर्व नुकसान होते. आणि इथे हा फोटोग्राफी पॉईंट आहे, तिथे पण फोटोग्राफी पॉईंट आहे आणि बागच्या बाजूला अथांग असं समुद्रकिनारा आहे. हा बघा या अटल उद्यानमधून हा बाहेरचा नजारा आहे. बघा इथे दरबारमध्ये या एंट्री नाही आहे, पण इथून आपण हा दरबार इकडून बघू शकतो. अरे त्या तिकडून त्यांच्या बाल्कनीमधून व्ह्यू काय असेल ना. हा भारी वाटते. स्पेशली मला जागा खूप आवडली. फक्त 150 रुपयामध्ये आपण सकाळी 2.25 तास एन्जॉय करू शकतो. बेस्ट आहे, बेस्ट. हा अरे मित्रांनो, कशी वाटलं तुम्हाला आतापर्यंत? फर्स्ट टाइम तुम्ही पण आले होते ना. आतापर्यंतची कुठलं तुम्हाला जागा जास्त आवडली? बंकर. मला सनराईज पॉईंट. वाव, हे बघा 3 मोर आलेत आपल्यासाठी. आपल्या नशिबात 3. बाप रे, मोरांची गँग पूर्ण. हा बघा इथे मोर राजभवनामध्ये. आणि हा बघा हा पूर्ण कलरफुल मोर आहे. आणि तिकडे तर पुरी गँगच आहे रे मोरांची. हे बघा राजभवनामध्ये किती मोर आहेत. त्या बघा आपण मोराच्या किती जवळ आहे ते. हा बघा एक कलर एक नंबर वाटतोय रे. नाच रे मोरा आंब्याच्या वनात, नाच रे मोरा नाच. हे बघा इथे आपल्याला मोरांचं दर्शन झालंय. भारी. आणि हे बघा इथे या एंट्रन्सला 2 तोफा ठेवलेल्या आहेत. आणि इकडून हा सर्वांच्या दरबारासाठी हा मेन एंट्रन्स आहे. रिअल कॅनन 2018ला सापडले ते समोर आहेत ते. आणि हा समोरचा बँकेट हॉल सगळ्यात जुना 1875 मध्ये. ओके. आणि त्याच्यावर पुढे एक गेस्ट हाऊस आहे. आणि या साईडला हा गव्हर्नरचा बंगला आणि या साईडला दरबार हॉल, जिथे सगळे शपथविधी तो. अच्छा, शपथविधीवाला इकडे आहे का? तो हॉल. ओके. आणि ही सगळ्यात जुनं झाड आहे, साधारण 150 वर्ष जुनं वाटतं. हे वाला. अच्छा, पण ही मला बिल्डिंग खूप आवडली. हो. इथं पंडित जवाहरलाल नेहरू, ओके, यशवंतराव चव्हाण पहिले मुख्यमंत्री होते. हां. आणि हा महाराष्ट्र स्थापना 1 मे 1960 रोजी या ठिकाणी सर्व आले होते. म्हणजे महाराष्ट्र दिनच्या स्थापनाच्या वेळेला. समोर महाराष्ट्राचा तिकडे नकाशा दाखवलेला आहे आणि इथे हे आपल्या भारताचा झेंडा दाखवलेला आहे. भारत माता की जय. मेंटेन एक नंबर केलाय ना. हां भारी. हां ती बघा मासेमारीची बोट. तुला माहिती आहे काय, मी पण एकदा मासेमारीला जेव्हा आलो होतो ना, जे जवळच्या मासेमारीसाठी, तेव्हा मी राजभवनापर्यंत आलो होतो. तेव्हा बाहेरून तिथून आतल्या साईडने राजभवन तेव्हा बघितला होता. एक नंबर वाटला मलाच. फिरून फिरून ॲक्च्युली मला गरमी झाली खूप, कारण धावपळ असतं ना. हे बघा मागच्या बदला सर्व इथे दरबार चालू होत आहेत. पण काही वर्ष म्हणजे पहिल्यांदा त्या टूरमध्ये इकडे दरबारामध्ये आतमध्ये सोडायचे, पण रिसेंटली काहीतरी इश्यू झाला, त्याच्यामुळे सर्वांसाठी बंद केलं. आपल्या महाराष्ट्राचा नकाशा सत्यमेव जयते इंग्लिश आणि मराठी दोन्हीमध्ये या ठिकाणी माहिती दिलेली आहे. हे बघा, महाराष्ट्र राज्य निर्मितीच्या शासकीय समारंभाचे स्थळ. तर हे बघा आता इथे चाय टाईम झालेला आहे. चाय आणि कॉफी दोन्ही पण इथे अवेलेबल आहे. जसे मला कॉफी घे. बिस्किट आण. कॉफी इन राजभवन. कॉफी टाईम झालेला आहे, सोबत इथे बिस्किट्स पण आहेत. एक महत्त्वाची गोष्ट इकडली माझी सांगायची म्हणजे मुंबईमध्ये किंवा बाहेर खूप असे टूर असतात आणि आम्ही त्या फिरलो पण आहे.
असं की त्या टूरची प्राईस पण महाग असते आणि इथे 150 रुपयामध्ये आपल्याला इथे या लोकांनी कॉफी आणि बिस्किटची इथे सोय केलेली आहे. हां, बाकीच्या ठिकाणी पाणी पण नसते, पाणी पण नाही प्लस महाग पण. त्याच्यामुळे इकडली सोय मला आतापर्यंत खूप छान वाटली, फिरण्यासाठी एकदम मस्त आहे. आणि त्याच्यामध्ये आपण आता दमलो पण आहे, सकाळ पण आहे आणि बाहेरचा निसर्गामध्ये ते पण मुंबईमध्ये आपण अशा निसर्गामध्ये आपण ही कॉफी पितोय. चला कॉफी पिले. हे बघा इथे आता सर्व बसलेले आहेत आणि आता इथे सेशन होणार म्हणजे सर्व काही नाही काय माहिती देतील ते. नॅशनल अँथमसाठी उभे राहिलेले आहेत. पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल बंगा यमुना गंगा उच्चल तर इथे आपल्याला सर्व इन्फॉर्मेशन मिळाली. सेशन झाला, सेशन खूप सुंदर होता. नॉर्मली सेशन एकदम बोरिंग असतात, मला आवडत नाहीत, पण हा सेशन खूप छान झाला. म्हणजे जेव्हापासून हे इथे राजभवन आहे तेव्हापासूनची हिस्ट्री सांगण्यात आली, कोण कोण होते त्यांच्या नावाने. आज आपल्या मुंबईमध्ये वेगळ्या वेगळ्या ठिकाणांचे नाव आहे, मग ते ब्रिज असू दे, कॉलेज असू दे, नंतर अजून काही असू दे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे इकडे मला अजून एक आवडलं, 1 मे 1960 रोजी याची जेव्हा स्थापना झाली तेव्हा या ठिकाणी माझ्या सर्वात आवडत्या गायिका लता मंगेशकर त्यांनी या ठिकाणी पसायदान गायले होते. म्हणजे तेव्हा त्यांच्या समोर होते जवाहरलाल नेहरू आणि मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण. खूप छान माहिती दिली. आता आम्ही इथून निघतोय. 6 वाजता सुरू झालं होतं, आता वाजल्यात 8:15. तर आता अशा प्रकारे आम्ही इथून निघतोय मुंबईमध्ये अशा या छान सुंदर आणि अशा नयनरम्य ठिकाणावरनं. तर इथे राजभवनच्या टूरमध्ये आपल्यासोबत ताई पण होतं. ताई नाव का तुमचं? प्रियंका. ओके, प्रियंका ताई. कशी वाटली तुम्हाला राजभवनची टूर? खूप छान वाटली टूर. सगळं काही गाईडने व्यवस्थित सांगितलं, इतिहासाचा आपल्याला थोडा माहिती दिली सर्व आणि त्यासोबत जो सी व्ह्यू होता तो अतिशय सुंदर होता. हां, खूप छान वाटलं. सकाळी उठण्याचा आनंद मिळाला आज. हां, आणि ते पण मुंबईमध्ये राहून. हां, कारण असं स्पेशली आपण गावामध्ये एन्जॉय करतो, मुंबईमध्ये आपण कसं एक्सपेक्ट करत नाही की अशी जागा असेल. पण ठीक आहे, चालेल, थँक्यू. इन्फॉर्मेटिव्ह होतं, हां चांगलं वाटलं. ठीक आहे, चला. तर हे बघा आता आपण महाराष्ट्राच्या राजभवनमधनं बाहेर आलेलो आहे. चेकिंग पॉईंटमधनं आतमध्ये गेलो होतो, त्याच चेकिंग पॉईंटमधनं बाहेर आलेलो आहे. पार्किंग आपल्याला जर आपण गाडी बाईक काय आणलं तर आपण या ठिकाणी लावू शकतो, तेही फ्रीमध्ये. हां, थँक्यू. इथे या ताई भेटलेले आहेत, आपल्या सबस्क्रायबर फॅमिलीमधले आहेत. तुम्ही राहिला? अच्छा, इथेच राहिला आहे का? आज राजभवनमध्ये मी पहिल्यांदा आलो होतो, 1 नंबर वाटला. माझे मिस्टर आहेत कामाला. अच्छा, ते मिस्टर आहेत. तुमचं ते म्हणजे कॉटेज सारखं असते का इथे राहण्यासाठी? ओके, नाव का तुमचं? संपदा माळकर. संपदा माळकर ताई भेटले होते सकाळ सकाळ. थँक्यू. हा, कशी आहे? मस्त. चला. ते ॲक्च्युली ना अशी बाईकवरून स्पीडने जात होते आणि पटकन थांबले. मी म्हटलं हाकून मारतो इथे मला. तर चला मित्रांनो, फायनली आपली राजभवनची टूर ही संपलेली आहे. गेल्या वर्षभरापासून आपण इथे येण्याचा प्रयत्न करत होतो, काही ना काही कारणास्तव राहत होतं, बुकिंगचे प्रॉब्लेम येत होते आणि इथे ते म्हणाले की बुकिंग ही महिनाभर आहे ना ती ऑलरेडी फुल असते. राजभवन टूरबद्दल सांगायचं म्हणजे 150 रुपये टूर होती पर पर्सनची आणि आतमध्ये खूप चांगल्या गोष्टींचं नॉलेज पण मिळालं आणि एंटरटेनमेंट पण झालं. शिवाय आपल्या मुंबईमध्ये आपले गजबजलेल्या ठिकाणी या सुंदर अशा जागेचं आपण दर्शन पण केलं. राजभवनची टूर 1 नंबर आहे, 1 नंबर. त्यात 150 रुपयामध्ये आपल्याला सर्व माहिती वगैरे सर्व मिळून आपल्याला चहा नाश्ता पण दिला जातो, म्हणजे बिस्किट्स आणि चाय कॉफी वगैरे. ते पण मला खूप चांगलं वाटलं, कारण एवढ्या पैशामध्ये ते फिरवतात पण आणि आपल्याला थोडीफार आपली सकाळ सोय पण करतात नाश्त्याची. फक्त आतमध्ये ते दरबार आहे ते आपल्याला दाखवलं नाही, कारण तिकडे काहीतरी त्यांचे इश्यू होते, तर त्याच्यामध्ये आपण काही हे नाही करू शकतो. पहिल्या ज्या टूर व्हायच्या ना, म्हणजे 3-4 वर्षापूर्वी, तेव्हा त्या ठिकाणी ते दाखवलं जायचं, पण आता ते दाखवत नाही आहेत. तर तुम्ही इथे नक्की भेट द्या. मला पर्सनली खूप आवडलेलं आहे आणि 150 रुपयामध्ये पैसा एकदम वसूल आहे. फक्त बुकिंगमध्ये तुम्हाला प्रॉब्लेम येऊ शकतात, पण तुम्ही हार मानू नका, माझ्यासारखे हार नका मानू. करत राहा. एक दिवस तुम्ही नक्की याल. पण एवढं सांगतो, तुम्ही नक्की या, तुम्हाला हे खूप आवडेल. जे आजपर्यंत आपण फक्त टीव्ही वरती बघत आलो आणि फक्त ऐकत आलो. तर राजभवनची इथे टूर संपवते. मला आता घाई आहे, 8:15 वाजले. मला जॉबवरती ऑफिसला पळायचं. आता माहिती नाही ट्रॅफिक मिळेल नाही मिळेल ते. तर आता आपण इथून निघतो. आवडला कसा वाटलं नक्की कळवा. चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. लवकर भेटू शकता नवीन व्हिडिओ. तोपर्यंत बाय बाय.